भक्तैसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता पांडुरंगा करो प्रथम नमन रंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संभाळिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने मध्ये दाविता मौलवबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूल छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृति श्री कृष्णाय तुभ्यं नमः धन्यते अरण रत्नाचे ते खाण जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माड्या घरी सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज महाराजांच्या गाथेमध्ये 227 अभंग संतपर आहेत जवळजवळ 775 चरण संतपर आहेत संतांची लक्षणं काय संत काय करतात संत काय जगाला देतात काय साधना करतात त्यांची आवड काय या सगळ्या संबंधी 227 अभंग आहे एखाद्या प्रतिमध्ये एखादा अभंग कमी राहतो फडकरी लोक जे आहेत ना ते 226 मानतात या एक अभंग मानत नाही संत चरण रज हा अभंग मान्य नाही फरक होतो थोडा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सालाबाद प्रमाणे रामचंद्र प्रभू ज्ञानोबाराय चारही भावंड त्याच प्रमाणे गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेला नासिका जिल्हा नासिका म्हणजे नाक भारताचं नाक महाराष्ट्राचं नाक नाशिक जिल्ह्यात आपल्या या उपनगरामध्ये मखमलाबाद मध्ये गेल्या 12 वर्षापासून हा सोहळा चालू आहे यंदाचं तपपूर्ती पूर्वक हे वर्ष आहे म्हणजे 12वं वर्ष आहे आणि याच्यामध्ये एक औचित्य साधलेलं आहे आपल्या कमिटीने श्रीमद भागवत महापुराण यावर कथा चालू आहे पूज्य श्री हरिभक्ती परायण गोडेसर महाराजांच्या मुखातून भागवत कथा सुद्धा चालू आहे त्याचप्रमाणे काकडा आहे हरिपाठ आहे भजन आहे कीर्तन आहे प्रवचन अन्नदान नामदान ज्ञानदान तीनही मुख्य दान आपल्या सप्ताहात आहे सगळ्यात महत्वाचं एक असं आहे पूर्ण महाराष्ट्रभर सावता बाबा आणि संत नामदेव महाराज यांच्या दोन्हींच्या पुण्यतिथ्या याच आठवड्यामध्ये येतात फक्त थोडा फरक आहे सावता बाबा आणि नामदेव महाराजांची त्रयोदशी सावता बाबांची एवढाच फरक आहे समस्त ग्रामस्थ मंडळी महिला मंडळ बालगोपाल देणगीदार हितचिंतक श्रमदान नामदान
अन्नदान करणारे, त्याचप्रमाणे संपूर्ण काशीमाडी समाज, त्याचप्रमाणे कीर्तनकार बाबा लोकांना, टाळकरी लोकांना सुग्रास फराळ आणि भोजन देणारे, नाश्ता देणारे, आपल्या सप्ताचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण विश्वनाथ महाराज कोल्हे, हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज गतीर, या संत महात्म्यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे। याच बरोबर या ठिकाणी आणखी भरपूर नाव आहेत। गायनाचार्य आहेत बाळासाहेब महाराज गतीर, रामेश्वर महाराज, गोरख महाराज गतीर, त्याचप्रमाणे जनक महाराज सोळंकी, भली मोठी यादी आहे। रमेश काकड, बाळासाहेब काकड, त्र्यंबक कापेगावकर, मृदंगाचार्य अंबादास पवार, ज्ञानेश्वरी पिंपळे, धनंजय महाराज बीड, हार्मोनियम वादक, पेटी वादक आहे सीताराम पिंगळे, वैभव पिंगळे, विणेकरी ज्ञानेश्वर भागवत चोपदार आहेत, विनायक मामा साळुंके, गावगावची भजनी मंडळ, सर्वांचंच वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात। विठ्ठल जगामध्ये जर पाहिलं तर भारत विशेष आहे, भारतात जर पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे, महाराष्ट्रात जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे, आणि वारकरी संप्रदायात जर पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहे: संत, ग्रंथ, पंथ, भगवंत। आता ह्या 4 गोष्टींपैकी संत हा एवढा शब्द घेतो, बाकीचं सोडून देतो। पूर्ण क पासून क पर्यंत म्हणजे काय? क पासून क पर्यंत आणि क पासून क पर्यंत म्हणजे काय? क म्हणजे कोलकाता, क म्हणजे कच्छ, क म्हणजे कन्याकुमारी आणि क म्हणजे काश्मीर। काश्मीर म्हणा, काश्मीर म्हणा, हिंदी बोलणारे काश्मीर म्हणतात। भारताचे 4 टोक कने सुरू होतात, 656 जिल्ह्यात, 29 राज्यात, सर्वात विशेष महाराष्ट्रामध्ये। आणि अशा प्रकारचा हा उत्सव आपल्याला दिसतो। थोडं माझ्या बरोबर चला, वंग प्रांतात जाऊ। वंग म्हणजे काय? वंग म्हणजे बंगाल, द्राविड उत्कल वंग। मग मी चुकीचं बोललो होतो का? रामापुरा नावाचं गाव आहे, तिथे असं नाहीये महाराज, काही नाही। कालिका देवीची पूजा केली असं आहे। चला आपण इथून निघून जाऊ, गुजरातच्या डायरेक्ट निघून जाऊ कुठे? जामनगर जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम दिसणार। कृष्ण भगवान आहे, देव आहे, तेवढी संत नाही। डायरेक्ट निघून जाऊ अनंतनाग जिल्हा, काश्मीर मधला। ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास। ऐसा नाम घोष सांग मोठे, नाम घोष सांग मोठे, नाम घोष सांग मोठे। भारतामध्ये अंदाजे आकडा कमी जास्त होतो, 5,60,000 गाव आहेत। काही गावं शहरामध्ये मिसळून गेल्यामुळे आकडा निश्चित होत नाही, आणि एवढी काही चौकशी करू नका। आपल्याला IPS, UPS, MPS ला बसायचं नाहीये। पूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाची संतांची नामावली, भरपूर नामावली आहे। आणि या सर्व संतांमध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, जे वयाने जास्त राहतात त्यांना ज्येष्ठ म्हणतात, आणि अधिकाराने ज्ञानाने मोठे राहतात त्यांना श्रेष्ठ म्हणतात। सर्व संतांमध्ये सावता बाबा, चोखोबराय आणि गोरोबा काका किती झालेत? हे सर्व संतांमध्ये तिन्ही वयाने आणि बोधाने, आत्मबोधाने, अधिकाराने श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ। या तिन्हींमध्ये सावता बाबा हे कर्मयोगी आहेत। तुम्हाला कर्मयोगी काय? कोणतं समाजकार्य केलं त्यांनी? आपला स्वतःचा संसार सांभाळला, मुलं बाळ, घरदार, शेतीबाडी, गाडी जोडी, व्याई बाई, सगाई जवाई, सोयरे दायरे, तिरे चायरे, गण गोत, घेणं देणं, भाजीपाल्याचं बियाणं जे असेल सगळं सगळं सांभाळलं। आणखी काय केलं? तुम्हाला नाशिकचे प्रोफेसर विचारतील, निफाडचे हेडसर विचारतील, काय बोध आहे सावता बाबांचा, बोवाने काय सांगितलं? सरळ उत्तर द्यायचं। त्यांना कांद्यामध्ये विठोबा दिसत होता, भाजीमध्ये विठोबा दिसत होता, मुळ्यामध्ये विठोबा दिसत होता, गाजरामध्ये विठोबा दिसत होता,
मोठ नाळा विहीर दोरीमध्ये विठोबा दिसत होता. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. माफ करा, संतांकडे चमत्काराच्या दृष्टीने कोणीच पाहू नका. त्यांच्या कपड्यांकडे पाहू नका, त्यांच्या बोधाकडे पहा. मी तुम्हाला विचारतो, घोड्याची किंमत करायची का खोगीरची? तुम्हाला काय कळालं तेच मला कळत नाही. अहो, खोगीरला काय किंमत आहे, घोड्याची किंमत करायची. साधूचा बोध महत्वाचा आहे. साधू बोध संपन्न पाहिजे. परत ऐका, सून आणि संत दोन्ही सुलक्षणे पाहिजे. काय 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 सूनच म्हणू ना, सून आणि संत दोन्ही सुलक्षणे पाहिजे. परत ऐका, परत सांगतो, संत लक्षणाचे असावेत. सावता बाबांच्या बोधात पाहिलं, सगळ्या जागेत जर परमात्मा ठासून ठासून भरलेला आहे, मग काळ्या कांद्यामध्ये काय, मुड्यामध्ये काय, विहिरीमध्ये काय, नाड्यामध्ये काय, दोरीमध्ये काय, ऊस गाजर रताळू मध्ये काय. शेवटी कामामध्ये काम, आपला संसार सांभाळला. संसार सांभाळून भाजीपाला पिकवला. मला भाजीपाल्याचाच धंदा आवडतो. मी सगळं सोडलेलं आहे, पण कारण कमी वेळात, कमी पाण्यात, कमी खतात आणि लवकर रोकड पैसा कोण देत? 200 रुपये किलोचं कृषी उत्पादन एकही नाही, पण चांगला कोथमीरला भावाला तर 200 रुपये किलो जाते. मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये ज्याचा भाजीपाल्याचा मळा, त्याचा किस्सा वाजे खोडू कोळा. हे पुस्तकातलं नाही, हे मस्तकातले. मी पुन्हा सांगणारच आहे तुम्हाला. मळा आमचा हिरवागार, भाजी आमची ताजी फार. भाजीपाल्यामध्ये लोह राहतं, कॅल्शियम, खनिज. हे मला काही इथे सांगायचं नाही, आहारशास्त्र. आणि म्हणून पहिल्यांदा सांगून निघून जातो, भाजीपाल्याचा मळा त्यांनी केला. ऊस गाजर रताडून अवघा झाला माझा. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली. हा बोध सांगायचा. तुम्हाला कोण एका विचारेना मराठीचे MA झालेले हे सरळ सांगायचं, असा त्यांचा बोध होता. आणि सांगत असताना ते स्वतः सांगतात, आमची माळी याचे जात, माळी याची जात, माळी याची जात, माळी याची आसे तलाव बागायत, ते 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 तलाव बागायत. आमची माळी याची जात, ते तलाव बागायत, ते तलाव बागायत, ते तलाव बागायत. आमची माळी याची जात, ते तलाव बागायत, ते तलाव बागायत, ते तलाव बागायत. आमची माळी याची जात, शेत लावू बागायचं. माझ्या गावाजवळ 5 किलोमीटरवर एक मोठं गाव आहे, तालुका शोभेल एवढं गाव आहे, किनगाव म्हणून आहे. त्या ठिकाणी 2 जण आले, माळी समाजाचे होते, पण त्यांच्या शाखा वेगळ्या वेगळ्या होत्या. ए गब्बईस, अरे तुला काय कळतं? सावता बाबा आमचे फुलमाडी होते. दुसरा म्हणतो, अरे गब्बईस, काय मोठ्याने बोलला म्हणून काय तुला ज्ञान झालं का? सावता बाबा आमचे काचमाडी होते आणि मी कीर्तनाला गेलेलो होतो. विचार या बाबाला, काऊ बाबा काचमाडी होते ना? ए गब्बईस रे, नाही बाबा सांगा, फुलमाडी होते का? नाही. काचमाडी, फुलमाडी, हळदीमाडी, जिरेमाडी ह्या पोट शाखा जरी झाल्या, म्हणे सांगा म्हणे बाबा. आता मी कोणाचं सांगावं, कोणाचं मन धरावं?
मग मी म्हटलं छातीच्या या शर्टाच्या गुंड्या काढा. म्हणे का बरं? काढा तर खरं. काढल्या त्या दोघांनी गुंड्या. आता हे मी माझी माड काढली, तुम्ही तुमची माड काढ. नव्हतीच. आणि वाद कशाचा? सावता बाबा आमचे होते. अरे म्हटलं सावता बाबा आमचे आहेत. जेवढे माडकरी आहेत अखिल महाराष्ट्रात त्यांचे सावता बाबा आहेत. सावता बाबांचं वारकरी संप्रदाय जातीवाद कधी पाडत नाही. जात वित्त गोत कुळ शिळ काहीच मानत नाही. माझ्यावरचा प्रसंग सांगतो तो तेवढा आपल्या ध्यानात राहील. हे पिंपळगाव आहे ना, पिंपळगाव बसवंत. आणि तिथे कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं. पत्रिकेत काय छापलेलं होतं? पोपट बुवा कासार खेडे. म्हणजे हा खेडे या गावाचा कासार पोपट बुवा. आता काय गंमत करावी म्हटलं बुवा ते. तो तिथला कासार मला सकाळीच बोलायला आला. चला म्हणे बाबा. अहो म्हटलं मी चहा नाही घेतो. म्हणे कॉफी घ्या ना. अरे जर मी चहाच पित नाही तर कॉफी कशी काय पिल? चहा पेक्षा कॉफी वाईट असते. तुला कल्पना नसेल. म्हणे मग काय घेता? म्हटलं काहीच नको, एवढंस पाणी घे. म्हणे मग डाळिंब तर घ्याल का नाही? म्हटलं पोपटाला डाळिंब चालतो. डाळिंब खाल्ला. म्हणे बाबा कधीपासून कीर्तन करते हो? म्हटलं 48 वर्ष झाले. आळंदीचे 52 वर्ष झाले. म्हटलं आपल्या समाजाचे किती घर आहेत कासार खेड्यात? कासार. आणि मी त्याला तिथेच सांगितलं मी कासार नाही. आणि म्हणे मग? म्हटलं मी पाटील आहे. मग म्हणे हे कासार, हे कासार. म्हटलं छापण्यामध्ये प्रिंटिंग दोष, मुद्रण दोष झाला. तोपर्यंत डाळिंब खाल्लं निघून आलं. गावचे लोक म्हणे तो कोणाला पाणी पाजत नाही, सप्त्यातला जेवायला जीव दिवस घेत नाही, कोण्या संतांचं कीर्तन ऐकत नाही. तुम्हाला कसं बोलवलं? म्हटलं जातीला जात भेटेन, जीभेला जीभ जाते. सावता बाबा एवढ्या करतात जरी सांगत असले की मी हा व्यवसाय करतो, कामामध्ये काम, आपल्या प्रपंचाचा भार दुसऱ्यावर पडू नये. स्वतः दांडेकर मामा नोकरी करत होते, आपल्या नाशिकला कायम येत होते. वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. सुंदर असा एक भाग सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं, त्यांचे जे पूर्वज होते दैवमाडी, त्यांचं जे गाव होतं पूर्वीचं वेगळं होतं. व तिथे चोरांनी यावं, कापड, तांबे पितळ्याची भांडी, पैसे, सोनं चांदी लुटून घेऊन जावं. चिमुकलंसं गाव होतं. मग ते गाव सोडून दिलं. आणि आता नगर बर का, सोलापूर या हायवेच्या बाजूला मोडलिंब स्टेशनाजवळ तिथे गाव वसवलं. विहीर खोदली, गोड पाणी, भरपूर पाणी लागलं. आणि त्या आरण गावाला त्यांनी वस्ती केली. दैवमाडीचे सर्व पूर्वज वगैरे मंडळी आणि त्या ठिकाणी राहिले. नंतर सावता बाबा वगैरे. आणि त्या ठिकाणी सावता बाबांचा जन्म झाला. संत ज्या गावात जन्माला येतात बर का, ती भूमी क्षेत्र बनते. पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश. पवित्र ते कुळ, पावन तो देश. जेथे हरीचे दान जन्म घेते, जन्म घेते. जेथे हरीचे दान जन्म घेते. आचार्यांनी सांगितलं ना, कुलम पवित्रम जननी कृतार्था. पावन देश, हरीचे दास जन्म घेतात ते तीर्थक्षेत्र होतं. संत रूपी रत्न ज्या भूमीत जन्माला आलं ती रत्नाची खाण झाली. धन्य ते आरण रत्नाची
सावता बाबांना नररत्न जन्माला आले, तीर्थक्षेत्र झालं. 4-6 महिन्यापूर्वी माझं कीर्तन होतं बाजूला, दर्शनाला नेलं मला तिथे. तिथली जी ट्रस्ट आहे सावता बाबांच्या मंदिरातली, 11 वाजले नैवेद्य दाखवला की मुक्तद्वार जेवणाचं तिथल्या ट्रस्टींनी विश्वस्तांनी सुरू केलेलं आहे. मी स्वतः जेवून आलो. मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातून गाडी काढून आम्ही पंढरपूरला गेलो, तिथे गाडी फाकवली, तिथे सगळ्यांनी जेवण केलं. वेळेवर जेवण, दररोज 2 टाईम, एकादशीला फराळ वगैरे वगैरे. तिथले ट्रस्टींचं. महाराजांच्या वेळेला जी विहीर होती ती विहीर आजही आहे, पण मी उन्हाळ्यात गेल्यामुळे ती तेव्हा पाणी नव्हतं. तिसरी गोष्ट एक सांगतो तुम्हाला, सगळे संत पंढरीला जातात. पंढरीची वारी जाई न गे माये, पण सावता महाराजांच्या मड्यात देव येतो. सगळे संत देवाकडे जातात आणि देव मात्र संतांकडे येतो. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज दोन्हीचे दोन्ही महाराजांना भेटायला आले. मड्यामध्ये बोध झाली, पोट चिरलं, त्याच्यामध्ये देवाला लपवलं. 60वीला दातात एक चालता चालता ध्यानात ठेवा, माडी समाजामध्ये सावता बाबा आहेत, शिंपी समाजामध्ये नामदेव महाराज आहेत, हरिजन बौद्ध समाजामध्ये आणि आपले चोखोबाराय आहेत. ढोल पिटायचा, बांबू गो काढायचा, त्याच्यावर खेळ खेळायचा, डोंबारी म्हणतात त्याला. महाराष्ट्र सरकारच्या दप्तरात वीर गोपाळ असं नाव आहे आणि ज्ञानेश्वरीत त्याला शब्द कोल्हाटी आहे. जीवन पावो का जैसा कोल्हाटियाचा. त्यांच्यामध्ये लाखा महाराज होऊन गेले. लाखा कोल्हाट्याचा ढोल पिटी. ऐका, ब्राह्मण समाजामध्ये ज्ञानेश्वर महाराज 4ही भावंड, नाथ बाबांचे आजोबा पंजोबा हे सगळे, सांगदेव ब्राह्मण, बहिणाबाई ब्राह्मण वगैरे वगैरे, निळवाराय ब्राह्मण, मराठा पाटील तुकोबाराय महाराज. आणि त्याचप्रमाणे सुतार समाजात कोण झालं मला विचारलं, आमचे गुरु महाराज नथुसिंग बाबा सांगायचे. तर सुतार समाजामध्ये 2 भाऊ झाले, जळोजी आणि मळोजी. माधव पाटलाचं घर बांधत असताना पंढरीच्या वारी निघून गेले, घर अपुरं सोडलं. पंढरपूरचा विठोबा आला आणि ते घर पूर्ण केलं. आणि तेवढ्यात तिकडनं प्रसाद वाटत 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 आणि जळोजी मळोजी महाराज सुतार समाजाचे आले. आणि हा देव बनलेला होता, हा गुप्त झाला. घ्या म्हणे प्रसाद. म्हणजे कोणाकडे पैसे दिले ते प्रसादाला? म्हणे आम्हीच गेलो होतो. अहो असं काय खोटं बोलतात? म्हणे पाटील रागू नका, तुमचं घर पूर्ण करून देऊ. घर तर पूर्ण केलं म्हणे तुम्हीच. ते म्हणे आम्ही पंढरपूरमध्ये होतो, घर पूर्ण कोणी केलं? त्याच दिवशी जळोजी मळोजी महाराजांनी गाव सोडलं, घर सोडलं, पंढरपूरमध्ये राहिले. तेली तिळवण चौधरी समाजामध्ये संताजी महाराज जगनाडे राहिले. नपुसक ज्याला म्हणतात, यांच्यामध्ये सुद्धा एक संत महात्मे होऊन गेले. एक अशी जात जमात नाही की तिथे संत महात्मे झालेले नाहीत, सगळ्या जातींमध्ये झाले. सुवर्णकार समाजामध्ये आणि नरहरी महाराज झाले. प्रत्येक जाती जमातीमध्ये संत झाले. आपण त्याच्यापासून परमार्थ घ्यावा, बोध घ्यावा, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवावं. पंढरीची वारी झाली आणि वारकरी रस्त्याला गावाकडे निघाले परतीच्या प्रवासाला. त्याच वेळेला सावता महाराजांनी सांगितलं, भगवंता माझं कार्य संपलेलं आहे, आता मला आज्ञा द्या आणि मी आता जातो. आषाढ वद्य चतुर्दशीला सावता बाबांनी पांडुरंगाच्या चरणावर देव ठेवला. त्रयोदशीला नामदेव महाराजांनी देव ठेवला. पिंड 5चा पंचमहाभूताचा देह देवाला अर्पण केला. मग काय राहिलं मागे? गेले दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर राहिल्यात कीर्ती जगमात, राहिल्यात कीर्ती जगमात, राहिल्यात कीर्ती जगमात. संत महात्म्यांची कीर्ती राहते, समाधी राहते आणि अनुभूती राहते. संतांच्या उत्सवाला संतांचाच अभंग घेतला गेला. बघा, जे संत जीवाचं कल्याण करतात, संत जीवाचे सोयरे आहेत, पण त्यांची ओळख झाली पाहिजे. ओळख नसेल तर तुम्ही काय करणार? ओळख नसल्यावर तुम्ही करणार काय? मी माझा प्रसंग सांगतो आणि घडलेली घटना सांगतो. आमच्या खानदेशातली
गेलो त्या गावाला कीर्तनाला. कपड्याला इस्त्री नाही, बॅग नाही, छत्री नाही, बूट सूट काय जे असेल. कीर्तनात धोतर, इतर वेळेला सूटबूट पॅन्ट पायजमा काही नाही, साधं साधं गेलो. कारण म्हटलं सप्ताह कुठे आहे? जा ना म्हणे समोर. गेलो. कारण सप्ताह उजवीकडे वळा, पिंपळाच्या झाडाखाली मांडव आहे. गेलो. का म्हटलं बाबा लोक कुठं उतरतात? म्हटले पाटलाच्या घरी. गेलो पाटलाच्या घरी. त्या पिशवीवर बर का साधेपणा सगळं उपरणं फेटा असंच आणि पलंगवर बसलो. त्या महिलांनी घरमालका सांगलं कोणीतरी आलं म्हणे. आला घरमालक माझ्या समोर उभा राहिला. सप्त्याला आले का? म्हटलं हा. म्हणे कुठे बसले तुम्ही? म्हटलं पलंगवर गादीवर. म्हणे ही जागा जी आहे ना महाराज लोकांची आहे, आपण आपापल्या मर्यादेत वागावं, खाली बसावं. ती पिशवी उचलली, खाली बसलो, झालं. ज्ञानेश्वरी माझा जो उद्योग आहे नेहमीचा काढले ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ संपला. सगळ्यांनी आमच्याकडे जेवायला जा. त्या गर्दीमध्ये जेवण करून घेतलं आणि त्याच जागेवर येऊन बसलो. झाली सुरुवात. 8:30 वाजले. आला एक जण, पाया पडला. बाबा रामकृष्ण सुरू झालं. पाया पडला, निघून गेला. तो माणूस पाहतोच आहे. मी फेटा बांधायला लागलो. का म्हणे बाबा फेटा कस काय बांधतायत? म्हटलं ताणून तुणून बांधतोय. म्हणे फेटा बांधायचा? अहो म्हटलं हिवाळ्याचे दिवस आहेत. आला दुसरा म्हणे बाबा सुंदर ते ध्यान संपलं, तुका म्हणे सुरू झालं. पाय पडला, निघून गेला. मालदार चोपदार दोन्हीचे दोन आले, पाय पडले. बाबा विठोबा रखोई सुरू झाली. त्याला म्हटलं पहिला पाय पडला, दुसरा पाय पडला, या भाऊने फेटा बांधला आणि बालदार चोपदार घ्यायला आले, घेऊन चालले मला. त्याला म्हटलं कोण असावा, कोण असावा? आता कपाडावर लिहायचं का मी पोपट बुवा आहे असं लिहू का? आत्याने ओळख नाही ना, ओळख चालली आहे ना. गंमत अशी झाली. एक भाग असा झाला, तो झपाझपा पावलं टाकत आला. त्या बालदार चोपदारला विचारतो कोण आहे माणूस? म्हणे कीर्तनकार. म्हणे कोण कीर्तनकार? म्हणे पत्रिकेत बघा ना पोपट आहे. मी हळूहळू ऐकत होतो. असा बुवा असतो का रे? म्हणे बावडट. म्हणे मी बावडट झालो का आता? तो चोपदारचा त्याचा पोपट बुवाच आहेत म्हणे. मग त्याला वाटलं 300 माणसं पाया पडले घेऊनही चालले. तो झपाझपा पावलं टाकत आला, आडवा पडला आणि असा पाय पडला. म्हणे बुवा मी तुम्हाला काही वड केलं नाही, पण माझं नाव कीर्तनात सांगू नका. काशीवरून जो ब्राह्मण आला पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात केंदूर आणि पाबळ, माझं भाग्य, मी दोन्ही ठिकाणी कीर्तन केले. धडाधडा त्याचा विश्वास बसला नाही. लेकरं आडात टाकली कानोपाटखांनी. तुमच्या घरच्यांना खाणार नाही, तुम्ही क्रूर दिसतात, ओळख नाही झाली, चला रे निघा आडातून वर. पुन्हा आले तेव्हा विश्वास बसला. एकच सांगायचं आपल्याला, संतांची जर ओळख नसेल, संतापासी बहु असावी मर्यादा, हलकटाचा धंदा उर फोडी. मग ओळख होईल कशी? तर तुम्हाला परत उदाहरण सांगतो. सगळ्यांना माहिती आहे, एवढा एक खडा खडी साखरेचा घ्या, एवढाच एक चिमुकला खडा तुरटीचा घ्या, दोन्ही हातामध्ये घ्या. सायन्स म्हणजे विज्ञान, त्याची भाषा अशी आहे, दोन्ही घनरूप आहेत. पदार्थाच्या 3 अवस्था हे टीचर लोक सांगतात, टीचिंग करणारे टीचर. पदार्थाच्या अवस्था 3, वायुरूप, घनरूप, द्रवरूप. दोघांनी, दोन्ही खड्यांनी जागा व्यापलेली आहे. दोन्ही खडे स्फटिक रूप आहेत, दोन्हींना वजन आहे आणि दोन्हींचं वेगळं वेगळं कार्य आहे. हे तुरटी आणि खडी साखरचं आहे. ओळखाना मग कोणता आहे? नाही बा आपल्याला नाही ओळखू येत. जिभेला लावल्यावर समजल तर कोणी सांगेल ओळखा. तिथं जे कांदळ बसलेलं होतं, आणा म्हणे माझ्याकडे, मी ओळखतो. दोन्ही हातात खडे घेतले. अरे चांगल्या डोड्या वाल्याला कळण आले का? तुला काय कळतंय? अहो म्हणे बघू तर द्या. आंधळाच होता. 4-5 मिनिटं झाले. घ्या, खडी साखरेचा खडा आहे, हा तुरुटीचा आहे. बरोबर ओळखलं. का रे कसं ओळखलं? त्याचं काय आहे, खडी साखरेवर माशा बसत होत्या आणि मी मूठ वाढली की त्या उडून जात होत्या आणि तुरटीच्या खड्यावर बसत नव्हत्या. हे वर्म त्याला कळावं. आयसी वर्मे मज आहे ना वर्म. मग तसंच दोन्ही दिसत सारी दोन्ही दिसती
कशाची करत नाही खंत त्यांना म्हणावं संत, जे दुःखाचा करतात अंत त्यांना म्हणावं संत. संत हे जीवाचे सोयरे आहेत. आता एक तुम्हाला कीर्तनकारांनाही ध्यानात ठेवण्याकरता सांगतो. वेदाने संतांची लक्षणं सांगून ठेवलेली आहेत. वेदात एक, शास्त्रामध्ये संतांची लक्षणं आलेली आहेत. किती झाले? 2 झाले. पुराणामध्ये उदाहरणार्थ भागवत हे पुराण चालू आहे, याच्यात सुद्धा निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम ही संतांची लक्षणं भागवतात आहे. वेदात 1, शास्त्रात 2, पुराणात 3. संतांच्या अभंगवाणीमध्ये संत संतांची लक्षणं सांगतात आणि स्वतः भगवान परमात्मा गोपाल कृष्ण गीतेमध्ये संत लक्षणं सांगतात. 5 प्रकार मांडलेत, मांडणी केली 5 प्रकाराची. तर कुठे देव संतांची लक्षणं सांगतो, कुठे वेद सांगतात, पुराण सांगतात. आजच्या प्रसंगात संत संतांचं लक्षण सांगतात. पहिल्या चरणात भक्ताई से जाना उदासा, भक्ताई से दाना जे दई उदासा, गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी. भक्ताई से चरण गाथेमध्ये आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाथापाठ करणारी मंडळी आहे. त्यांच्या जेवणाची, खाण्याची, कपड्याची व्यवस्था तुम्ही समाज करतायत, त्यांचं पुण्य तुम्हाला मिळत आहे. गाथा पंचम वेद आहे. गाथा एकाच वाक्यात सांगून जातो. संसारी माणसाला कलियुगाच्या तुफानातून आणि वाचवणारी भवसंसारातली नाव आहे. आपण आपल्या परीने पाहू. तुकोपनिषद आहे. जर थोतांड राहिली असती गाथा तर इतके वर्ष ही चालली नसती. इतके वर्ष टिकलं असतं काय? इतके वर्ष टिकलं नसतं. आणि त्याच्यातलं पहिलं चरण सुरू झालं. भक्तीच्या माध्यमातून देव स्वरूप झाले ते भक्त, साधना करून देवरूप झाले ते साधू, वगैरे वगैरे. देहावर उदास राहतात. आता थोडं हसणं बाजूला करतो आणि तुमच्या पुढे एक मुद्दा मांडतो. आजपासून 4 महिन्यांनी लोक गहू पेरणार आहेत. 4 महिन्यांनी. तिथून 3.5 किंवा 4.25 महिन्यामध्ये गव्हाची मळणी होणार आहे. गहू काटले, गहू निघाला आणि तो गहू ट्रॉलीमध्ये टाकून मार्केटमध्ये गेला. मोजमाप झालं, ते पैसे आले मोबाईलमध्ये आणि मेसेज आला पैसे आले म्हणून. तो भुसा होता. भुसा तो काठेवाडी लोकांना देऊन टाकला. भुसा माझ्या शेतात 6 दिवस बसा, हा भुसा घेऊन जा. पण त्याच्यामध्ये तो 3रा वर्ग राहिला. तुटलेल्या उंब्या, ओल्या जागेवरच्या उंब्या आणि त्याच्यामध्ये जे गव्हाचे दाणे अडकलेले राहतात, त्या चाळणीतून एवढा ढीक पडलेला राहतो.
अर्ध पोत एक पोत गव्हाचं गोणी निघते तिथे. काय म्हणतात त्याला? कांड म्हणतात का? कांडच म्हणतात ना. मग त्याच्यातला गहू काढायचा, मग त्याला खडकावर पसरून देतात कपड्यावर. ठोक ठोक ठोक. गव्हाला मारलं नाही, भुशाला मारलं नाही, मग या कांडकले यालाच का मार आहे? जोपर्यंत त्यांनी गहू लपून ठेवलेला आहे, गहू सोडत नाही तोपर्यंत मार खाता जायचे. समजलं नसेल तर तसंच राहून द्या. महात्मा उदास राहतो. चला पुढचं उदाहरण. दुधाचा परिपाक दह्यात आहे. दह्याचं मंथन करून लोणी आहे. त्या लोण्यामध्ये डोक्याचा लांब सळांग एक केस टाकून द्या आणि दुसरा केस पोळीमध्ये भाकरमध्ये टाका. कोणता केस सही सलामत निघून जाईल. सोपं गणित आहे, सोपं कीर्तन आहे आजचं आहे. कोणता केस निघेल लवकर? बरोबर बोलले. लोण्याने केसाला धरलं नाही, केसाने लोण्याला चिकटलं नाही, पण भाकरीतला केस तुटतो पण निघत नाही, तुटून जातो. तसे काही शेवटपर्यंत फजिता होऊन जाते तरी तिथून निघत नाही. समजलं असेल? 2 झाले का? चला, हे बऱ्हाणपूर मध्य प्रदेश आम्हाला जवळ आहे. रावेर, यावल आणि चोपडा हा केळीचा पट्टा आहे. इकडनं तापीन तिकडनं सातपुडा असा पट्टा आहे. तर त्याच्यामधलं मजूर संध्याकाळी घरी येताना केळीची पानं जेवायला घेऊन येतात. अगदी प्रशस्त जेवण वाटतं. अनुच्चिष्ट पात्र म्हणतो आम्ही त्याला. त्याच्यावर एवढा एवढा भात घातलेला आहे, मुगाचं वरण टाकलेलं आहे, त्याच्यात लोणकडं म्हणजे लोणी कडून बनवलेलं तूप वाढलं, भाजी वगैरे सगळं वाढलं. पहिल्यांदा भात खावा. एकादशी आहे ना, मग वरईचा भात संपला. तिथे तुपाची निशाणी राहून गेली त्या केळीच्या पानावर. जिथे जातील तिथे चाटून पुसून खाणारा हा एक वर्ग आहे. चाटून पुसून खाऊनही निशाणी मिटत नाही. ते जे तूप होतं ते पानाला जे गोलाकार राहिलं तसंच राहिलं. काय झालं सांगतो. ज्या माऊलीने तूप वाढलं तिचे बोट चिकट झाली. त्या भांड्यातून चमच्याने वाढलं तो चमचा चिकट झाला, होठ चिकट झाले, जेवणाऱ्याचे बोट चिकट झाले, पण ज्या जिभेने चव चाखली तीच चिकट झाली. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जिबली रहती और कितना भी घी खावे तो चिकनी नहीं होती. कबीर साहेबांचा दोहा. सत्यवादी करी संसार राहतो. आणि प्रजा जे झाली, ज्ञानेश्वरची बोली बर का, मुलं बाळ झाले, प्रजा जे झाली ते वस्तीकीर वाटे आली का गुरुवे बैसली रुखातडी. झाडाखाली ऊन टाळण्यासाठी गुरु बसतात. शेणाची आसक्ती नाही, जागेची आसक्ती नाही, निघून जातात. माऊली दांडेकर मामांच्या ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेलं आहे, ज्या मुलीचा साखरपुडा झालेला आहे आणि आता लग्न 8 दिवसावर आहे, त्या मुलीच्या घरी तिच्या भाऊजाया, भाऊ जाया याचा शब्द बनला भाऊजाई, त्यांच्यात भांडण झालं. मग महिला आपल्या मालकाला सांगतात, अशी बोलली नाही का ती मला नणंदताई, तुम्ही खरं सांगा. दुसरी म्हणते तुम्ही सांगा, ही बोलली नाही का, असंही केलं नाही का. ती म्हणते 8 दिवसाने लग्न होईल, आजपासून 12 दिवसाने मला सासरला जावं लागेल आणि या घरी जेव्हा मी येईल तेव्हा पाहुणे होईल. ना तरी केळवली नोवरी का संन्यासी जी अपरी. ती त्या घरावर उदास झालेली राहते. तसा महात्मा या देहावर उदास झालेला राहतो. 4 वेळा बोर करून बोर झाला नाही. अपयश आलं ना, आत्महत्या करून घेतली, पिऊन घेतलं. हा उदास आहे का? ही उदासीनता तमगुणी. एकाच वाक्यात सांगायचं असं आपल्या ध्यानात राहील. रामचंद्र प्रभूजींचे सासरे
जनक महाराज यांच्या गीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या 20व्या श्लोकात उल्लेख आहे. जनका दया, जनक राज्य करून महात्मा ठरला. काय शब्द वापरला मी कोणाच ठाऊवा. राज्य कारभार करून महात्मा ठरला. तो जनक राजा, त्याच्या नगरीला आग लागली, पुराण चालू होतं, त्याच्या पायापर्यंत आग आली. महाराज पाय जळायला लागला जनक राजाचा. तुका म्हणे राज्य करिता जनक, म्हणे राज्य करिता जनक, उदासीनो गतव्यथा. सरकारच्या पुरवठ्या खात्याची ट्रक आली. 6 गोण्या तांदळाच्या, 8 गोण्या गव्हाच्या, 1.5 गोणी तुरीच्या डाळीची उतरवली. ट्रक निघून गेला. धान्य वितरण करणारा म्हणतो सोमवारी या, धान्य मिळेल या ठिकाणी. गेले सगळे निघून. भरभर भरभर भर पाखरं आले. तिकडनं मोटरसायकल आली, उडून गेले. गेली मोटरसायकल, पुन्हा बसले. पुन्हा सायकल आलं, पोरग आलं, पुन्हा उडून गेले. पक्षी अंगणी उतरती एका गुंतून राहती तैसे असावे, अशी उदासीनता राहावी. काहींच्या जीवनामध्ये उदासीनता संतती नाही झाली. पी मुलबाड नाही पी. मला काय करायचं? तुला काहीच करायचं नाही, मग दारू पिऊन काय करायचंय सांग, पटकन सांग. काहीच करायचं नाही ना, मग हे पिऊन काय करायचं? तुला शोक आहे, मग तुला हा शोक लागला सत्वाचा सत्यानाश करणारा. एवढ्याशा थेंबर पाण्यामध्ये शेकडो जंतू मेलेले राहतात दारूच्या ह्याच्यात. तेवढं पाप त्याच्या माथे, ते महापाप गणलं गेलेलं आहे. तो ऐकतच नसेल तर सरळ जाऊ द्या. एक विषय असा आहे, त्या महात्म्याचे आशेचे सगळे पाश निघून गेले. मोजा तर बरं भरले पाहिजे 7 पाश. काळपाश, कर्मपाश, मायापाश, मोहपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश. किती झाले? आशा पाश 7वा. जय श्रीराम. सप्तपाशाची निवृत्ती करी रामनामे मारुती. रावणाचा मुलगा मेघनाथ उर्फ इंद्रजित बाण मारला. असा बाण मारला तर त्या बाणाच्या वर हनुमानजी गेले, पायाखालून बाण गेला. दुसरा बाण मारला डोक्याकडे, हनुमानजी खाली आले आणि डोक्यावरून बाण गेला. एकाच वेळेला 2 बाण मारले. खाली जाईल तर खालचा बाण, वर जाईल तर. दोन्हींच्या मध्ये सूक्ष्म रूप धरलं. हनुमानजी बुद्धिमत्ता वरिष्ठम, काय करावं याने विचारलं इंद्रजितने. वानर सापडत नाही, काय करावं ब्रह्माजी? म्हणे ब्रह्मास्त्र टाक. ब्रह्मदेवाची वाणी खोटी होऊ नये म्हणून बडबड सापडून घेतलं. कोणी सापडून घेतलं? हा, इंद्रजित की जय हो, मेघनाथ की. हनुमान म्हणे मी माझा सापडलो, याचा जय जयकार. हे नाश्त्यावाले दिसत आहेत. आणलं नगरीमध्ये. सप्त पाशाची निवृत्ती करी रामनामे मारुती. कोणत्याही पाशात तो अडकला नाही. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये इतकी माहिती आहे महाराज. माझं तरी असं मत आहे, कीर्तनकार होऊ नये पुढच्या जन्मात, आणि दररोज गाथेचं पारायणच करत राहावं. वैराग्यही मिळेल, ब्रह्मविद्याही मिळेल, सगळंच मिळेल. काय करा, कीर्तनकार झाल्यावर अभ्यास जिवंत राहत नाही, कामापुरतच राहतो. आपल्या ध्यानात राहील, अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये एखादी मेडिसिन तयार जर झाली, औषध तयार झालं, मग त्याची टेस्टिंग घेतात. हे मानवी शरीराला घातक आहे का, दुष्परिणाम करणार आहे का, त्याला औषधजन्य उपद्रव, साईड इफेक्ट म्हणतात. मग ते तपासण्याकरता कोणाच्या शरीरावर? वानराच्या. मग त्यांच्या देशातले वानर मारत नाहीत, ते आपल्या देशातले, आपल्या भारतातले वानर विकत घेतात. मग ते वानर पकडायचं ना. हा, मग एवढ्या छोट्याशा घागरमध्ये छोटं तोंड असणारी स्पेशल त्या कामाची घागर, तिच्यात फुटाणे भरतात. हा भंग पाठ असला तर बेधडक म्हणायचा आहे. माकडे मोठे शेजारीले फुटाणे गुंतले तेरे हात
प्रकरणातलं चरण आहे. माकडे मुठीशी फुटाने धरले गळत होते, त्याने आणखी फुटाने मूठ मध्ये घेतले, मूठ फुगली आणि त्या घागरीतून, तांब्याच्या घागरीतून त्याचा हात निघत नाही. तेवढ्यात तो आला पकडणारा, 5-4 फटके मारले गळ्यामध्ये आणि लगेच साखरदण ओवला आणि त्याच साखरदणला पुन्हा हातात ठेवलेला साखरदण पिंजऱ्यात टाकलं माकडाला. कोणी पकडून दिलं. असं पाडा त्याच्या मागे तुम्हाला वानर सापडतं का? वानराच्या शरीरात वायू तत्व जास्त आहे, मासुरीच्या शरीरात जलतत्व जास्त आहे आणि माणसाच्या शरीरात पृथ्वी तत्व. जेवण केलं की स्लिप, कीर्तनाचंही त्याला काही घेणं देणं नाही. आशेने माकड पकडलं गेलं. शेकडो आशा आहेत, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही. आशेचे पेव भरले. अभंगच आहे, श्लोकही. आशा 5 शतरबद्धा. 7-8 नातवंड नातनी म्हाताऱ्याजवळ यायच्या. म्हातारा आजारी झालेला होता. सफरचंद, डाळिंब, चिकू, संत्री, मोसंबी, नारिंगी, माल्टा एवढं चिमुकलं पाकिट काजू बदामचं त्या म्हाताऱ्याला पाहुणे रावड्या आणून द्यायचे, ठेवायचे. थोडं खायचा, नातवंडांना वाटून द्यायचा. 7-8 दिवसात येणारे जाणारे संपले. त्याच्यातले काही 1-2 नातवाले, बाबा आता फळं दिसत नाही तुमच्या जवळ, इथं काहीच नाही इथं. अरे मी आजारी होतो ना म्हणून लोक मला आणत होते, मग आता मी चांगला झालो, आता लोक आणत नाही. मग बाबा तुम्ही पुन्हा आजारी केव्हा पडाल? काय त्या लेकराला काय आहे? एक वाक्य सांगून निघून जातो. आशा 5 शतैर्बद्धा काम क्रोध परायणा. आशेच्या पाशीनं जग मानलं गेलेलं, ज्याचा त्याने विचार करत राहावा. वाईट परिस्थिती आहे, भयंकर वाईट परिस्थिती आहे आणि ज्याचं त्याचं फल परमात्मा त्याच्या पदरात टाकून जातो. काही सांगायची गरज नाही. गेले आशा 5 निवारोनी. आशेचा 5 राहिल्याने आशा हे समूळ खणोनी काढावी, तेव्हाच गोसावी व्हावे त्याने. नाहीतरी सुखी असावे, फजिती दुसरी करू नये. आशा मारून या जयवंत व्हावे. काय बोलावं, इतकी परिस्थिती कठीण आली. एका मुलीने 4थं लग्न केलं. ते 3 जण पताच लागत नव्हता ती कुठे आहे, काय आहे, कुठे आहे, काय आहे. पहिलं लग्न झालं, सोडलं, दुसरं केलं. त्यांच्यापासून पैसा घेत होती, बापाकडे जमा करत होती. 4थ्या लग्नात सापडवलं. लग्न ज्याच्याशी लावलं त्याला सापडवलं, त्या दलालला सापडवलं, वाजंत्रीला सापडवलं आणि ज्ञानबा तुकारामची दिंडी निघाली. पहिले 3 जण फिर्यादीन, ही बाई 4थी आरोपी. हा प्रकार काळीमा पृथ्वी सुद्धा अशा व्यक्तीला जागा देणार नाही. कशा करता हे सगळं? पण शेवटी आपल्याला माहितच आहे, बंधनाचा तोडू फासा देऊ अशा टाकू. संतांची वाणी झाली. मग त्याला याची आशा नाही, त्याची आशा नाही, त्याची आशा नाही. मग त्याच्या वृत्तीला काही विषय आहे का नाही मिळवण्याचा? काही त्याचा वृत्तीचा विषय तरी काय आहे? विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो विषय तो
विषय झालेला आहे. बाकीचे विषय इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी, गणित, सायन्स, बीजगणित, भूमिती, जमा खर्च आणि याच्या पुढचे विषय. MSc चा एक विषय आहे बुवा मंडळी, मास्टर ऑफ सायन्स, कार्बन, एवढाच विषय आहे. हे संपूर्ण जग कार्बन पासून तयार झालेलं आहे. साखर मध्ये सुद्धा कार्बनच आहे. 3 पदार्थ आहेत तिच्यात मुख्य. असा एक विषय जगात नाही. आणि मी जो सांगतो हा सुद्धा काय आहे, विषयच आहे. पण त्या भक्ताचा विषय नारायण झालेला आहे, दुसरं काहीच नाही. मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो ओरिसा राज्यातली, मला आवडते ती. पण ती गोष्ट कुठली देशदूत, लोकमत, गावकरी, सामना या पेपर मधली नाही. ओरिसा राज्याची राजधानी भुवनेश्वर, ज्या ठिकाणी कृष्ण भगवान हे जे आहेत ते जगन्नाथ या नावाने आहे. त्यांची जी बहीण आहे लाडली, तिचं नाव आहे सुभद्रा ताई. आणि बंधू जे आहेत त्यांचं नाव बलभद्रही म्हणतात, बलराम दादाही म्हणतात, दाऊ भैयाही म्हणतात. तिन्ही भावंडांच्या काष्टमय मूर्ती जगन्नाथजीला आहे. आणि हे 4थं धाम आहे. आता गंमत अशी झाली, जगन्नाथजीची भक्ती करणारा राजा होता. सुंदर व्यवस्था देवाची सगळी, पुजारी, देवाला नैवेद्य, काय आता एकादशी आज काही बोलत नाही, जाऊ द्या. एक गंमत अशी झाली, देवाचे कपडे फाटलेले होते सगळे. त्या पुजाऱ्याने राजाला निरोप दिला, या लवकर हे देखभाल करा. कौन है अपराधी कि जो भगवान का कपड़ा फाड़ता है, इससे गुंजाइश क्या मिलती है, लाभ काय त्याला, काय मिळतंय त्याला, देवाचे कपडे का फाडतो तो. भावुक राजा दुःखी झाला. त्याने ते पहिलं कुलूप काढून घेतलं, दुसरं कुलूप लावलं, स्वतःजवळ चाब्या ठेवल्या, आला, उघडलं मंदिर, देवाचे कपडे फाटलेले. त्याने मंदिराच्या 4ही बाजूला 7-8 शिपाई ठेवले आणि चाब्या स्वतःजवळ ठेवल्या, उघडलं मंदिर, देवाचे कपडे फाटलेले. देवाच्या मंदिराच्या खाली शिपाई, 2-2 फुटावर शिपाई, आणि या शिपायांना पुन्हा झोप लागू नये म्हणून आणखी शिपाई ठेवले. देखरेख करायची, कोणा झोप लागू नका दे. आणि तरी देवाचे कपडे फाटलेले. काही गोष्टी अशा राहतात महाराज की त्यांचं रहस्य कळत नाही. रहस्य भेद कळावा, याच्यात काय रहस्य आहे. काही गोष्टी कळत नाही विश्वातल्या. आता टिटवी म्हणतात का इकडे आपल्याकडे टिटवी, मला दाखवून द्या टिटवी झाडावर बसलेली असं. तुमच्याही ध्यानात राहू द्या, हे उत्तरच सापडत नाही. आम्ही कधीच उडतोय. टिटवी झाडावर बसत नाही. रात्रीच्या वेळेला मोर जमिनीवर राहत नाही. लांढोर मोरनी ही झाडावर बसत नाही. पुष्कळ रहस्य आहे. वानर सीताफळ खात नाही. काही गोष्टीचा भेद कळत नाही बुद्धीला. राजा भावुक भावनेने झोपत झोपत अश्रू ढाळत झाडत झोपी गेला. भगवान का कपड़ा कौन फाड़ता है, मेरे से कोई गलतियां हो गई, अपराध हो गया, प्रभु माफ करो. ब्रह्म मुहूर्त सुरू झालं 4ला. राजाला स्वप्न पडलं. शुभ स्वप्न जर तुम्हाला पडलं तर कोणाला सांगत सुटू नका आणि त्याप्रमाणे लगेच पुन्हा झोपू नका. झोपले चुकीचं आहे. त्या राजाला स्वप्नात, ए राजा आप कौन हो. जगन्नाथ. बोलिए जगन्नाथ जी, मेरा कपड़ा कोई फाड़ता नहीं तो फटा रहता है. इस घना जंगल में, या घनघोर घनदाट जंगलात एक बाला घुमती है. बाला म्हणजे 7-8 वर्षाची मुलगी. बाळा, प्रौढा आणि मुग्धा, ओवाळती. स्त्रियांच्या 3 अवस्था सांगितल्या आहेत. जो बाला है वो गीत गोविंदम गाती गाती रात में कहीं भी घूमती रहती. तो खाती क्या है, कहाँ मिला सूखा फल तो खाती है, नहीं मिला तो पेड़ पत्ता चबाती है, कहाँ रुक जाती है, थक जाती है तो सो जाती है, कहाँ पानी मिला शीतल जल पीती है. वो बाला गीत गोविंद गाती है. गीत गोविंद आपल्याकडे पाहण्यात आलं का नाही. राधा आणि कृष्ण यांची रासलीला तिथे वर्णन केलेली आहे.
ते गीत गोविंद संस्कृतात आहे. आणि त्या वेळेला काय झालं ते ऐका. ओ बाला जो घुमती तो कभी कभी कांटों के जाली में चली जाती, कहाँ रुकती है, तो कपड़ा फटा या अच्छा है उसका कुछ ध्यान नहीं देती. उसके पीछे पीछे गीत गोविंदम जो गाती मधुर बानी से, मधुर मीठी बानी से, मैं सुनने के लिए उसके पीछे पीछे चलता तो मेरा भी कपड़ा फट जाता है. खड़ाड़कन जाग आली. कुकुस्कू काही नाही झालं. पोपटाने कोकिडेचा आवाज काढला. राजाने सगळं आवरलं आणि आपल्या सगळ्या पोलीस स्टाफला बोलवलं. आताच्या भाषेत एसपी, पोलीस सुप्रिटेंडेंट, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल, DIG, IG आताची भाषा आहे, तेव्हा नव्हती ही भाषा. सगळे आलेले आहेत, बसले. ये जंगल में बाला घूमती है, उसका कुछ कपड़ा फटा है तो उस बाला को ढूंढ निकालो, सम्मान के साथ इधर लाइए. तकलीफ देना नहीं, अपराधी नहीं हो, तकलीफ नहीं देना. सगळे शिपाई गेले जंगलात, रानोमाड हिंडत राहिले. सापडले, मुलगी घेऊन आले. आप क्या करते हो? मुझे पता नहीं. ती जीवन मुक्त होती. कहां से आई आप? मालूम नहीं. क्या खाती है? तो ये देह को मालूम पता. सूखा पेड़ पत्ता तो नहीं खाती, लेकिन हरा पत्ता चबाती, पानी पीती, शीतल जल जहां जगह मिला वो सो जाती है. राजाने तिला विचारलं, आपका और क्या विषय है? तर त्या मुलीने उत्तर दिलं, भगवान ही मेरा विषय है. एक विषय तो सकळ लोक चराचरी त्यांची कीर्ती गायली पुराणी हो, पुराणी हो, पुराणी. त्यांची कीर्ती गायली पुराणी हो, पुराणी हो, पुराणी. आईशा गवळणीचा बोलती परस्परी, आईशा गवळणीचा बोलती परस्परी. गवळणीच्या अधिकारापुढे कृष्ण दर्शन विव्हला एक, कृष्ण दर्शन लालसा किती आले. कृष्ण भगवान हाच एक विषय आहे. लोभ्याचा विषय पैसा राहतो. शेवटी तो पैसा त्याला कोळसा होईपर्यंत राबून घेतो. पैसा पृथ्वीत जातो, जिथल्या तिथे निघून जातो. जीवात्म्याची जी गती व्हायची ती होईल. एकच विषय सर्वांचा हरी आहे. मग त्या विषयापुढे जन नावडे, धन नावडे, माता नावडे, पिता नावडे. मराठी भाषेच्या व्याकरण नियमानुसार ग्रामर
त्याच्यानुसार क्रियापद शेवटी राहतं. हे सगळे विषय त्याला काहीही आवडत नाही. मग त्याच्यावर संकटकाल जर आला तर निर्वाणे गोविंद मागे पुढे निर्वाणे गोविंद मागे पुढे निर्वाणे गोविंद मागे पुढे निर्वाणे गोविंद मागे निर्वाणे गोविंद मागे पुढे निर्वाणे गोविंद मागे पुढे निर्वाणे गोविंद मागे पुढे निर्वाणे गोविंद मागे पुढे साकडे पडून दे साकडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण साकडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विठोबा हरि जय जय विठोबा 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 जय जय विठोबा जय जय विठोबा हरि जय जय हरि हरि विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम काही जीवनात प्रसंग येतात, निर्वाण निर्याण संकट प्रसंग येतात. मरेपर्यंत वाचण्याचे ग्रंथ ज्ञानेश्वरी त्यात 8व्या अध्यायातली ओवी बोलतो, ते ऋणवैपण देखोनी अंगी मी आपुल्याच्या उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. भगवान परमात्मा त्यांची सेवा करतो भक्ताची. एक असा प्रसंग आहे आणि त्याचं गाथेमध्ये वर्णन आहे. एक वैराग्यवान भक्त तिकडनं निघाला, चालला असेल मंदिराकडे. त्याच्या पायात जोडा, शांडल, चप्पल, शूज, वाहना. नगर पुण्याकडे चप्पलांना सुद्धा वाहनाच म्हणतात. पायात काहीच नाही, अनवाणी, नंगे पाव. त्या परमात्म्याला काय वाटलं, भक्ताच्या पायात काहीच नाही आणि पुढे सराटे आहेत, ज्याला 3 काटे राहतात, सराटाच म्हणतात ना. त्याला संस्कृतात गोक्षूर म्हणतात. त्याच्यापासून जे औषध बनतं ते गोक्षुरादी चूर्ण आणि मुतखड्याला विरघळतं हळूहळू. तपास करा. त्याला काढायला जावं हातानं तर हातालाही टुसतं, इतकं ते विचित्र राहतं. तो परमात्मा भक्ताच्या पायाला ते टुचू नये म्हणून आपला पितांबर घेतो, त्या पितांबराने रस्त्यातले खडे झाडतो. पूर्वी एखादा भक्त देवाला बुक्का लावायला गेला, त्याचा हात जर लागला बुक्क्याचा काळा पितांबराला
तर पाठीमध्ये धपका मारायचे तिथले लोक, आणि त्या पितांबराने रस्त्यातले खडे जाडतो देव, असं गाथेमध्ये चरण आहे. चाले पाठो पाठी पाय पायाकडे, पाठ पाठी पाय पायाकडे, चाले पाठ पाठी पाय पायाकडे, पितांबरे खडे वाट झाली, पितांबरे खडे वाट झाली, पितांबरे खडे वाट झाली. निरतिशय प्रेम आहे. गाईचं वासरावर प्रेम राहतं, पण तिचा वडू 3 वर्षाच्या पुढे गेला, गाय त्याला हळूच शेंगाने दूर लुटून देते. आईजवळ मुलाने पगार नाही दिला, आईचा मुलगा नावडता होतो. कोणाचं कोणावर प्रेम आहे, कोणाचं कोणावर प्रेम आहे. पती पत्नीचं प्रेम पाहायचं असेल तर म्हातारपणात पाहावं. मित्रा मित्राचं प्रेम पाहायचं असेल तर मित्राला गरिबी आल्यावर प्रेम पाहावं. आणि कीर्तनकारावर समाजाचं किती प्रेम आहे त्याचे कीर्तन बंद झाल्यावर पाहावं. गाईचं वासरावर प्रेम, वासराचं गाईवर प्रेम, घरमालकाचं गाईवर प्रेम. पतीचं दूध बंद झाल्यावर काय टाकतो तिला खायला. हा परमात्मा प्रसंग आला तर भक्ताची पत्नी बनतो. काय बोलावं कीर्तनकाराने, उपमा नाहीत या गोष्टीला. तैसे ते माझे कलत्र हे जाणले म्हणजे कुटुंब. काही शेनीने लाजे जयाचे नेहमी. एवढं प्रेम भक्तावर करतो, एवढं निरतिशय निस्सीम सीमा मर्यादा हद बॉर्डर बाउंड्री अजिबात नाही त्या प्रेमाला. असंख्य कथा आहेत, असंख्य गोष्टी आहेत. कोणतं उदाहरण तुम्हाला सांगावं. एक असाही प्रसंग आहे, किल्लारीला जो भूकंप झाला होता आठवतो. तिथे एक कीर्तनकार पोचलेला होता आपल्या वारकरी संप्रदायाचा. कहो म्हणे बाबा लय गावात गरम व्हायलं, चालते का रानात. म्हण तीड मला गरम व्हायलं, रानात चला. त्याच रात्री तिथे भूकंप झाला. त्याच्या नादी जो लागला घरमालक तो सुखरूप राहिला. पुढे काय झालं, काय नाही, पंचनामा झाला काय नाही. कुदरत ने ढांचा गहजब का कहर, साबुत न बचा एक भी घर, घर बन गई उनकी कबर, ये है मृत्यू की खबर. एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे. परमात्माच भक्ताचा सांभाळ करू जाणतो. देव राखे तया मारिल जो, देव राखे दया मारिल जो, देव राखे दया मारिल जो, देव राखे दया मारिल जो. मोडे काटा हिंडतावन, मोडे काटा हिंडतावन, मोडे काटा हिंडतावन, देवराज दया मारिल तो कोण, देवराज दया मारिल तो कोण. प्रश्नचिन्ह आहे. कोण मारणार आहे. ऐकत राहा. आपल्याकडे म्हण आहे का ते, देवतारी त्याला कोण मारी आहे म्हणतात का. देवतारी त्याला कोण मारी, आणि देव मारी त्याला कोण तारी. जो इंद्रिन पिऊन मरी त्याला सरकार काहीतरी. डोंगरे महाराज
कृष्ण भगवंताच्या प्रतिमेकडे पाहून भागवत सांगायचे. तर ते असं सांगायचे, भक्ताला काही त्रास झाला की तो देवाला जाणवतो, त्याचा बंदोबस्त व्यवस्थित करतो. पण ज्या वेळेला अभक्त, पापी, दुराचारी यांना दुःख होतं, त्या वेळेला परमात्मा उदासीन राहतो. हे डोंगरे महाराजांच्या भागवतात छापलेलं आहे, मराठीत भागवत छापलेलं आहे त्यांचं. पुष्कळशा उदाहरण आहेत, पुष्कळशा गोष्टी आहेत. आपण किती सांगणार आहेत, काय सांगणार आहेत, किती सांगावं, काय सांगावं, पुष्कळशा गोष्टी आहेत. पण आम्हाला एक असं विचारायचं आहे, मग आम्ही काय करावं? आपण एक करावं, सत्य कर्माला मदत करावी. तुका म्हणे सत्य, तुका म्हणे सत्य कर्मावाले साय. तुका म्हणे सत्य कर्मावाले साय. हो तुका म्हणे सत्य कर्मावाले साय. तुका म्हणे सत्य कर्मावावे साय. तुका म्हणे सत्य कर्मावावे साय. सहाय्य करणं हे सांगणारे संतांचं लक्षण आहे. अखिल महाराष्ट्रामधल्या 35 जिल्ह्यामध्ये 325 तालुक्यामध्ये नाशिक जिल्हा अग्रेसर आहे. सगळ्याकडच्या लोकांनी यावं, इथे वर्गणी करावी, मूर्ती बनवायची, मंदिर बांधायचं, सगळ्यांनी इकडे फिरावं. बरोबर आहे, झाडाखाली ती सावली राहते, बरोबर आहे. मातेजवळ ममता राहते. ही ममता, दान द्रव्याची समता, ममता, नम्रता आपल्या नाशिक जिल्ह्याच्या वाट्यावर आलेली आहे. असंख्य कीर्तनकार आपल्या भागात येतात, कीर्तन करून जातात. आपल्याकडे सत्य कर्माला सहाय्य करण्याची खांदा पडलेला आहे. एक सांगतो, जाता जाताना घातलिया भय नरका जाणे, त्याला नरकाला जावं लागेल जो भय घालेल त्याला. जिल्हा धुळे, तालुका धुळे आणि गावाचं नाव आहे रामी. तिथे रामेश्वराचं मंदिर आहे आणि त्या गावामध्ये माडी समाज आहे. श्रावण शुद्ध पंचमी ते श्रावण शुद्ध द्वादशीला तो सप्ताह होतो. माडी समाजाचं गाव आहे. फक्त एवढं माहित नाही मला, काचमाडी का फुलमाडी, आता मला माहीतच नाही ना खरं. तिथे लोटन भाया एक पदवी आहे, खेड्यातली पदवी लोटन भाया. आता त्या गावात, त्याच गावातला हेडसर मुख्याध्यापक, देव न मानणारा, पैसा भरपूर, लातूर वरून गुळ न्यायचा, खामगावरून पेंड आणायची, पत्नी शिक्षिका, तो हायस्कूल टीचर, भरपूर पगार आणि पुन्हा व्यापार, एवढा पैसा.
सप्ताह मांडला, पंचमीला 2-1 दिवस झाले, त्या विणेकराला 2-4 थापडा दिल्या. तो विणेकरी पळाला, समय फेकून दिली, देवाचा मांडलेला कडच फेकून दिला. आणि तुमचा कोणता देव आहे त्याने मला साक्षात दाखवावं. गावाचं नाव लिहून घ्या, काल्पनिक आहे का खोटं आहे, माझाही फोन नंबर घ्या, मग मला बोला. काही लोक म्हणतात बुवा लोक असं सांगतात. योग असा झाला, घटना घडली 14 ऑगस्टला. 14 ऑगस्टची घटना घडली. सगळे लोक गोळ झाले, सप्ताह मोडला, हाणा मारा. हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. वारकरी क्षमाशील असतो, हे करू नका. त्या लोटन भाया नावाच्या म्हाताऱ्याने सांगितलं, म्हणून सप्ताह मोडला. मग काय करायचं, अर्ज लिहायचा आहे, याला जेलमध्ये ठेवायचं आहे. बरं बरं बरं. कारण म्हणे काय केलं त्याने, म्हणे सप्ताह मोडला. समय फेकली, कडच फेकला, विणे करायला थापा मारली, विणा हे केला. म्हणे सप्ताह तुमचा आहे का देवाचा, म्हणे देवाचा. मग देव फिर्याद करेल, तुम्ही नको करा. सप्ताह कोणाचा मोडला, मग फिर्यादी कोण पाहिजे. सकाळी या काकड्याला ती समयी आहे ना, तिच्यात थोडं तेल टाका, उभी करून द्या, कडच पुन्हा ठेवून द्या, झालं ते विसरा. सकाळी काकड्याला या, नेहमीप्रमाणे आपलं पारायण वगैरे, जेवणावाल्याला सूचना देऊन द्या. ज्या सह्या केलेल्या त्या 10-5 लोकांनी तो कागद फाडून टाकला, फाडलेला कचरा जाळून टाकला, काहीच झालं नाही अशी भूमिका त्या म्हाताऱ्याने तयार केली. 15 ऑगस्टला हजर व्हायचं आहे मला, मी गुन्हेगार समजा तो हायस्कूल टीचर. चालला तो असा आणि असा वळणाचा रस्ता. बुलेट ही गाडी आहे 3.5 अश्वशक्तीची, हॉर्स पॉवरची. त्याच्याने कंट्रोल झाले नाही, असा जाऊन असा रस्ता असाच गेला. खडकावर जो आदळला गेला, तिकडे ठेलारी समाज आहे, मेंढपाळ जंगली जात आहे. त्या बायांनी आरडाओरड केली. 4-2 ठेलारी तेवढ्याच भागात आहे. त्यांनी एका लाकडाला घोंगडी बांधली, दवाखान्यात घेऊन आले गावात. उपचार सुरू झाला. ह्या बरगड्या मोडल्या, हातपाय 2-3 ठिकाणी मोडले. 4-5व्या दिवशी शुद्धीवर आला. मग त्याला आठवलं आपण कुठे होतो, आपण काय बोललो होतो. सप्त्यात चालू आहे, पंक्ती चालू आहे, चहा पाणी चालू आहे, काकडा चालू आहे. आपण आगतिकपणा करायचा, हाणा याला, मारा याला, हा आपला वारकरी संप्रदायाचा बाणा नाही. क्षमा आहे. संतत्वाची जाणा जगी. मग याप्रमाणे आपलं झालं पाहिजे. महिना झाला, उठून बसायला लागला. त्याच्याच हायस्कूल मधला पिऊन, पण नात्याने मेवणा. उठा म्हणे सर, काय झालं काय झालं असं सगळं बोलायला लागला. म्हणे मी जर मरून गेलो असतो ना तर बरं झालं असतं, हे दुःख भोगायला मी नको होतो. मग देवाने मला हे भरायला लावलं. मग तो त्याचा मेवणा या नात्याचा असणारा पिऊन हायस्कूलचा नौकर. ट्रॅक्टर घेतलं का हप्त्याने भरावं लागतं, विहीर खोदली तर हप्त्याने भरावी लागते, बैलजोडी घेतली तर हप्त्याने भरावं लागतं. मग तसं देवाने तुम्हाला भरण्याकरता हप्ते बांधून दिलेले. त्या गावाला सतीदेवीचं मंदिर आहे. सतीदेवी ही आमच्या कुळातली त्या गावाला दिली. त्या गावाचा मोठा इतिहास आहे, तो सांगायची गरज नाही. शेवटी एक दिवस असा उगला, वाचला मात्र तो. माझं कीर्तन मागलं त्याने गणपती उत्सवात खाली नव्हतं. सत्य कर्मा व्हावे साह्य. तुम्ही आपण आपलं काम करा. तू मेरे नाम में, मैं तेरे काम में. तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में. आपण सगळ्या परी सुंदर परमार्थ करा, चिंतन करा, मनन करा. जगाचे भ्रष्टाचार पाप ज्याने जे केलं असेल ते देव त्याला सोडणार नाही. या भागवताच्या शेवटच्या दिवशी येईल. कृष्ण भगवंताच्या मुलाने जे केलं, कृष्ण भगवंताला सगळं माहित होतं, पण त्यांचं टाळलं नाही. उद्धवाला झाला आणि प्रल्हाद, उद्धव सारखे भक्त आणि अर्जुन यांना वाचवलं. ज्याचं त्याच्या स्वतःच्या मुलांचा सत्यानाश झाला. एकमेकाला बाण मारायला लागले, ते ऐकलं नाही त्यांनी कृष्णाचं. शेवटी त्या कर्माचं फल त्याला भोगावं लागेल. आपल्या हातून पाप घडू नये ही जबाबदारी आपली आहे. झालं चुकून प्रायश्चित्त घ्यावं आणि साधू संतांच्या मार्गाने चालत राहावं.
आपला हा जो कार्यक्रम आहे, आपला हा जो सप्ताह आहे, हा सप्ताह 100% नियोजन नाही, 99 तर मुळीच नाही, 98 तर शक्यच नाही, 97 तर मी म्हणणारच नाही, 96 तर अजिबात नाही. मग आपण हे जे नियोजन केलेलं आहे 101% आहे. ज्ञानेश्वर माऊली